आणि बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला बातमी पुण्यातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे। खडकवासला धरणातून सुमारे 55,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं। हे पाणी अचानक का सोडण्यात आलं, हे सोडताना पुणे महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्यात ताळमेळ का नव्हता याची चौकशी केली जाईल, असं खासदार मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय। गुरुवारी निर्माण झालेली पूरस्थिती पुन्हा पुण्यात अशी पूरस्थिती उद्भवू नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करणार असल्याचं सुद्धा मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय। तर स्थलांतरित झालेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाईल, त्यासाठी पुणे पालिका कार्यरत असल्याचंही मोहोळ यांनी म्हटलंय। सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एक आहे की ही सगळ्यांची इच्छा आहे, मानसिकता आहे। नागरिकांना हा वारंवार त्रास भविष्यात कधी होणार नाही यासाठी याच्यावरती कायमस्वरूपी उपाययोजना केलीच पाहिजे आणि त्यासाठीच आता ही मीटिंग आहे। पुढच्या काळात एक धोरणात्मक या सगळ्या विषयावरती काम केलं जाणार आहे आणि पुन्हा पुन्हा हा प्रसंग होणार नाही याची काळजी घेतली जाईल। 100% काही त्याच्यात अडचणी आहेत, काही तांत्रिक अडचणी आहेत, काही ठिकाणी आपण पाहतो की राडारोडा आहे, काही ठिकाणी भराव केलेला आहे, नदीचे पात्र अरुंद झालेलं दिसतंय। तर सगळ्या गोष्टी आहेत आणि मुळात आपण म्हणतो तशी पूररेषा निश्चित करण्याचा एक विषय आहे। सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार करून एकदम कायमस्वरूपी या सगळ्या भागामध्ये कधी पाणी पुढच्या काळात येणार नाही यासाठीचं काम करणं आवश्यक आहे, ते आपण करू। स्वाभाविक आहे, लोकांची प्रतिक्रिया, ज्यांना त्रास झाला त्यांना ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, हे होणं याच्यात काही चुकीचं नाही। आणि आता प्रशासकीय पातळीवरती जी मदत आता बाकी आपण कायमस्वरूपीचा जो काही विचार तो करायचाच आहे, तो करतोय आपण। पण आता प्राथमिकता याची आहे की आता लोकांना ताबडतोब या ठिकाणी त्यांचं स्थलांतर जिथे केलं तिथं सुविधा मिळणं, इथली स्वच्छता होणं, इथं औषध फवारणी होणं, इथं आता लाईट आपण नाही, इथं लाईटची सुविधा लवकरात लवकर आपण लाईट चालू करता येईल, पिण्याचं पाणी स्वच्छ या ठिकाणी मिळणं, या गोष्टीला आता प्राधान्य दिलं। त्यामुळे महापालिकेची सगळी यंत्रणा आता याच्यामध्ये काम करते। मी सांगितलं की 40,000च्या वरती 40,000 क्युसेकच्या वरती पाणी 100% सोडलेलं आहे आणि त्याशिवाय इतकं पूर येत नाही। इथून मागचा आपण जो अनुभव पाहिला, ज्या वेळेला 40-45,000 क्युसेकच्या वरती पाणी सोडलं गेलं त्यावेळेला ही परिस्थिती इथं झालेली आहे आणि म्हणून याची निश्चित चौकशी केली जाईल, काय अडचण होती आणि महापालिका प्रशासन, जलसंपदा विभागाचं प्रशासन यांच्यातला समन्वय का नव्हता, नागरिकांना अलर्ट का गेलं नाही याची सुद्धा 100% चौकशी आणि कारवाई केली जाईल।